बुल्ढाना और गोंदिया में आदिवासी समाज ने आरक्षण बचाने के लिए सड़क पर उतरकर इतिहास रच दिया। एसटी आरक्षण में घूसखोरी रोकने और अपने हक के लिए हजारों आदिवासी पारंपरिक वेशभूषा में एकजुट होकर मोर्चा निकालते हुए जिलाधिकारी कार्यालय तक पहुंचे। धनगर और बंजारा समाज द्वारा हमारे हक में घूसखोरी नहीं होने देंगे, ये संदेश आदिवासी समाज ने पूरे ताकत के साथ दिया। आज ये आंदोलन सिर्फ हक की लड़ाई नहीं बल्कि आदिवासी समाज की शक्ति और एकजुटता का ऐतिहासिक प्रदर्शन है। आइए जानते हैं ये पूरी रिपोर्ट। बुल्ढाना और गोंदिया जिलों में आदिवासी समाज ने अपने आरक्षण के अधिकारों की रक्षा के लिए भव्य मोर्चे निकाले हैं। बुल्ढाना में एसटी आरक्षण में घुसखोरी को रोकने और अपने हक की रक्षा के लिए आदिवासी समाज ने जोरदार प्रदर्शन किया, जिसमें धनगर और बंजारा समुदाय के लोगों द्वारा आरक्षण में घूसखोरी नहीं होने दिया जाएगा। जिले भर से हजारों आदिवासी पारंपरिक वेशभूषा में शामिल होकर अपने सांस्कृतिक गौरव और एकजुटता का परिचय दे रहे थे। बुल्ढाना में ये मोर्चा जिलाधिकारी कार्यालय तक गया, जहां आदिवासी समाज ने अपने हक के लिए ताकतवर संदेश दिया। वहीं गोंदिया में आदिवासी समाज ने यलगार मोर्चा निकाला, जिसमें इंदिरा गांधी स्टेडियम से जिलाधिकारी कार्यालय तक हजारों आदिवासी पुरुष और महिलाएं शामिल हुई। इस मोर्चे का उद्देश्य स्पष्ट था, आदिवासी आरक्षण में किसी अन्य समाज का समावेश न होने देना और सरकार का ध्यान आदिवासी समाज की मांगों की ओर खींचना। आंदोलन इतना विशाल और संगठित था कि पूरे मार्ग पर पुलिस को विशेष बंदोबस्त करना पड़ा। दोनों जिलों में आदिवासी समाज ने अपनी एकजुटता, ताकत और जागरूकता का जोरदार संदेश दिया है। ये साफ किया गया है कि आरक्षण के हक के लिए उनका संघर्ष अडिग है और ये आंदोलन सामाजिक न्याय, समानता और आदिवासी अधिकारों के लिए आने वाले समय में एक महत्वपूर्ण कदम साबित होगा। आज गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता। जवळपास या मोर्चामध्ये 1 लाखाच्या वर आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झाला होता। विशेषतः महिला भगिनींचं योगदान खूप मोठा होता। या मोर्चामध्ये बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीमध्ये घेऊ नये याच्या विरोधात हा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे या मोर्चात जे मागण्या होते ते निश्चितच जिल्हाधिकारी गोंदियाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्याची आम्ही विनंती केलेली आहे। हा मोर्चा फक्त एक ट्रायल म्हणून आहे, पण भविष्यामध्ये जर त्यांचं असं मागणी आणि शासनाला दबाव, आरक्षणाकरिता शासनाला दबाव आणण्याचा प्रयत्न जर थांबला नाही तर याच्याही पेक्षा जनसंख्येने, जनसमुदायाने, महिला सहित संपूर्ण आदिवासी समाज वाटेल तिथे हा मोर्चा काढण्यात येईल। तर मी एक गोष्ट सांगतो की आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा जो गोंदियामध्ये आहे हा सामाजिक संघटनेने आयोजित केलेला मोर्चा असून याला राजकीय लोकांचा फक्त पाठिंबा आहे। ह्या ठिकाणी आलेली समस्त जनता स्वतःचा खिशातला पैसा खर्च करून सामाजिक संघटनांवर विश्वास ठेवून ह्या ठिकाणी उपासी तापासी उपस्थित आहे। मागणी एकच आहे की बंजारा समाज जो हैदराबाद गॅझेटचा बाऊ पुढे करून त्यांना आदिवासीमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे, त्या आंदोलनाच्या विरोधात आदिवासी शक्ती प्रदर्शन एका रूपाने की बंजारा ज्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून आदिवासीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही हे सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही गॅजेट हा कुणालाही आदिवासी ठरवण्याचा निकष होऊ शकत नाही। ह्या देशातला जो भारतीय संविधान आहे हा भारतीय संविधान सगळ्यात मोठा आहे आणि भारतीय संविधानामध्ये आदिवासी जमाती ठरवण्याचा एक कायदेशीर पद्धत संविधानकर्त्यांनी निर्माण केलेली आहे। ह्या प्रकरणाला घेऊन आम्ही रस्त्यावरची लढाई आणि सुप्रीम कोर्टातली लढाई लढायला तयार आहोत। आज स्वतःचे गमचे उपस्थित लोकांमध्ये फिरवून आम्ही लोकांमधून चंदा जमा केला आहे की सुप्रीम कोर्टाच्या लढाईला जो काही पैसा लागेल तो निधी आम्ही या मोर्चा करायच्या माध्यमातून जमा केलेला आहोत आणि हा लढा लढणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेला आम्ही तो पैसा पुरवणार आहोत। आमच्या भावना व्यक्त करण्याची आमची पहिली पिढी आहे जी आज इथपर्यंत समजदार झाली आहे। की आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये बंजारा, धनगर, इतर ज्या तत्सम जाती आहेत त्या आमच्या आतमध्ये शिरकाव करत आहे, आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे। आपण त्यांना आरक्षण मिळाले आहे अगोदर, त्यामुळं त्यांना आरक्षण देणं उचित नाही। त्याकरता आम्ही आज मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा मोर्चा असा आहे की हा जरी थोडा जिल्हा लेवलचा असला परंतु आता याच्यानंतर आम्ही मास लेवल मंत्रालयावर आम्ही धडकणार आहे आणि कदापि आम्ही त्यांना आरक्षण मिळू देणार नाही।
आमचा अधिकार आहे आणि आमचा हक्क आहे आणि आम्ही कोणाला हिरवून घेणार नाही. हे बघा, आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाचा आम्हाला हक्क दिलेला आहे, आम्ही आमच्या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही. आणि या उपरी जर सरकारने जर असे काही करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन या महाराष्ट्रभरात नाही तर पुऱ्या देशामध्ये आदिवासी समाजा पेटून उठेल, याची सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने बघतो आहोत. हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाजाने आम्ही अनुसूचित जमातीमध्ये येतो अशी जी ओरड सुरू केली आहे आणि त्याच माध्यमातून मोठमोठे मोर्चाचं आयोजन बंजारा समाजाने आणि धनगर समाजाने केलेलं आहे. परंतु बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला इथे नम्रपणे सांगू इच्छिते की तुम्हाला आरक्षण देण्यामध्ये आमचा काही म्हणजे आमचा विरोध नाही आहे, परंतु आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आदिवासींना त्यांना सोयी सवलती दिल्या आणि त्यांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं, शिक्षणामध्ये आरक्षण दिलं. परंतु आपण जर विचार केला तर संविधानामध्ये बंजारा समाज हा कुठेही अनुसूचित जमातीमध्ये येत नाही. ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. हे सरकार दिशाभूल करण्याचं काम करत आहे, आदिवासींना संपवण्याचं षडयंत्र करत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अनेक मागण्यांसह आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलं. बुल्ढाना से संवाददाता वसीम शेख अनवर और गोंदिया से रवि आर्या की रिपोर्ट. बुल्ढाना और गोंदिया में आदिवासी समाज ने साफ संदेश दे दिया है, आरक्षण के अधिकार में किसी भी तरह की कटौती या घूसखोरी नहीं होने दी जाएगी। यह आंदोलन समाज के समानता और न्याय के लिए एक नई मिसाल बन गया है। आरक्षण के लिए आदिवासी समाज का संघर्ष अभी खत्म नहीं हुआ है और आने वाले दिनों में इस आंदोलन के प्रभाव और भी बड़े सामाजिक बदलाव की दिशा में देखने को मिल सकते हैं। ऐसे ही खास खबरों के लिए देखते रहिए न्यूज़ फर्स्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज़ फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें